पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. पाली विभाग, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर उत्तम हरिबा कांबळे. संशोधनाची मेथड शिकत असताना, संशोधन पद्धतीची मेथड जाणून घेत असताना किंवा पद्धत जाणून घेत असताना संशोधन कशा पद्धतीनं करावं याविषयी MA सेकंड इयरच्या 3rd सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना संशोधन पद्धती हा पेपर त्यांना अभ्यासाला आपल्या अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळं या विषयावर एक मार्गदर्शन द्यावं असा मनोदय व्यक्त करून मी या संशोधन पद्धतीला सुरुवात करत आहे. मुळात महत्त्वाची भूमिका अशी आहे की संशोधन करत असताना एक विषय निवडावा लागतो आणि तो मी या ठिकाणी एक उदाहरणादाखल विषय घेतलेला आहे. तो विषयाच्या अनुषंगाने मी संशोधन पद्धती कशी असावी त्याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील प्रतिबिंबित असे एक अभ्यास असं मी एक टायटल निवडलेलं आहे. या टायटलखाली प्रकरण पहिले प्रस्तावना, शोध निबंधाचा विषय निवडण्यामागचे कारण, नंबर 2 ध्येय, उद्दिष्ट, पूर्वी केलेल्या कामाचा आढावा, शोध निबंधात समाविष्ट केलेले विषय. त्यानंतर प्रकरण दुसरे चिकित्सक अभ्यास, प्रस्तावना, चिकित्सकता, निष्कर्ष. आता हे सर्व हे प्रकरण 1 आणि 2 मध्ये येतात. पुढे उपसंहार आहे, निष्कर्ष आहेत की सुरुवातीलाच कुठलाही विषय निवडला असताना त्या विषयाची प्रस्तावना आपल्याला बघावी लागते. आता सम्राट अशोकाच्या जीवनावर हा विषय निवडला असल्यामुळे शिलालेखातील प्रतिबिंबित होणारा आशय काय आहे नेमकं हे जाणून घेत असताना या टायटलखाली उदाहरणादाखल मी तुम्हाला समजावून सांगत आहे. कुठलंही टायटल घेतलं तर आपल्याला ह्या संशोधन मेथडमध्ये बसून या संशोधन पद्धतीच्या माध्यमातूनच त्या विषयाचं वर्गीकरण करावं लागतं. तो विषय संशोधन पद्धतीने व्यवस्थितपणे रेखाटावा लागतो. म्हणून कुठलाही विषय निवडला असता त्या विषयाची सुरुवातीला प्रस्तावना घ्यावी. प्राचीन भारतीय इतिहासात एक अद्वितीय सम्राट म्हणून अशोकाच्या नावाची नोंद केली जाते. इसवी सन पूर्व 272 ते 232 असा या महान सम्राटाचा राजकीय कर्तृत्वाचा कालखंड आहे. एका श्रेष्ठ राज्यकर्त्याकडे आवश्यक असणारे सर्व नैपुण्य सम्राट अशोकाकडे होते. अत्यंत पराक्रमी, तेवढाच धर्मप्रिय, आज्ञाधारक, निर्भयी आणि उच्च कोटीचा, उल्हासी इत्यादी गुणाच्या बळावर त्याने आपल्या साम्राज्याच्या सीमा विस्तारित केल्या होत्या. पूर्वेकडे इराण, पश्चिमेकडे अफगाणिस्तान तर दक्षिणेकडे केरळ, म्हैसूरपर्यंत अशोकाचे विशाल साम्राज्य पसरले होते. त्यामुळेच इतिहासाच्या अभ्यासक सम्राट अशोकाची तुलना जगातील महान सम्राटाशी करताना दिसून येतात. द झार पीटर द ग्रेट, अलेक्झांडर, जुलियस सीझर, सम्राट कार्लिंग मेगन, खलिफा इत्यादी लोकांबरोबर सम्राट अशोकाची तुलना केली जाते. परंतु कलिंग नरसंहारानंतर तथागताच्या धम्माला शरण गेलेला सम्राट अशोकाच्या अंतःकरणात सद्धम्म जागृत झाला होता. त्यामुळेच त्यांचे बुद्ध धम्म आणि संघाशी निर्माण झालेले अतूट नाते आपल्याला प्रजेविषयीचा अतिरिक्त कळवळा, त्याची नैतिकता, मूल्याधिष्ठ कारभार, संपूर्ण प्राणी मात्राविषयीची त्याची मैत्री भावना हे अशोकामधील सद्गुणच त्याला विश्वासात्मक स्तरावर महानता प्रदान करतात. युद्ध करून मिळवलेल्या विजयापेक्षा मानवी मनावर अधिराज्य गाजवणारा धर्मविजय हा सर्वश्रेष्ठ विजय मानणारा हे अशोकाचे मानवाच्या मांगल्याचे एक तत्त्व त्याला जगातील महान सम्राटाच्या परंपरेत सर्वोच्च स्थान प्राप्त करून देतात. आता ही आपण टायटलच्या अनुषंगाने घेतलेली त्या विषयाची पार्श्वभूमी प्रस्तावना आपण मांडली. त्यानंतर आपण संशोधनाची मौलिकता काय ह्या दुसऱ्या टप्प्याला येणार आहोत. मग संशोधन कशा पद्धतीनं करावं, त्याची मौलिकता काय असते, संशोधनाचा आराखडा तयार करत असताना मौलिकता बघत असताना नेमकं ते कशाच्या अनुषंगाने का करावं त्याची मौलिकता जाणून घेण्याचं कारण असं की सम्राट अशोक हा जगातील सर्वात महान धर्मप्रसारक असल्याने जगमान्य झाले आहे. धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये जगामध्ये सम्राट अशोकाचा कोणीही हात पकडू शकत नाही. या महान सम्राटामुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये तथागताचा धम्म पोचला. ज्या ज्या राष्ट्रांनी तथागताचे मूलगामी तत्त्वज्ञान अंगीकारून ते प्रत्यक्ष आचरणात उतरवले ते सर्व राष्ट्रे आज प्रगत अवस्थेला पोहोचली आहेत. याचे सर्व श्रेय सम्राट अशोकाला द्यावे लागेल. आज भारतीय समाज वर्णवाद, आतंकवाद, धर्माधता, अज्ञान, अंधश्रद्धा, भूक, दारिद्र्य इत्यादी गोष्टीमुळे ग्रासून
गेलेला आहे. अशाही स्थितीमध्ये हा समाज भारताला महाशक्ती बनवण्याचे स्वप्न पाहत आहे. परंतु भारतीय समाज जोपर्यंत बौद्ध तत्त्वज्ञान आत्मसात करून ती प्रत्यक्ष आचरणात आणणार नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही. हे एक त्रिकालावादी सत्य आहे. तथागताचे तत्त्वज्ञान चिरकाल टिकावे व भविष्यकालीन मानवी जातीला प्रेरक ठरावे म्हणून सम्राट अशोकाने हे तत्त्वज्ञान शिलास्तंभावर अक्षरबद्ध करून ठेवले आहे. या शिलालेखातून आलेली मानवतावादी आशय भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरतील व आपला देश प्रगत अवस्थेला पोहोचेल ही वस्तुस्थिती संशोधनाची मौलिकता आपल्याला दिसून येते. तत्त्वज्ञानातून तथागतांचा धम्म आणि त्यांच्या तत्त्वज्ञानातून जगाला मानवी मूल्याचा संदेश देणारं तत्त्वज्ञान आहे. ही त्याची फार मोठी मौलिकता आपल्याला या आशयातून दिसून येते. संशोधनाचे उद्दिष्ट दुसरा मुद्दा, समाज व राष्ट्र फलदायी ठरावे म्हणून कोणतेही संशोधन निश्चित उद्दिष्टे ठेवून करावी लागत असतात. प्रस्तुत संशोधनामध्ये पुढील उद्दिष्ट ठेवून करण्यात आलेले आहेत. मग पुढील प्रमाणे नंबर 1चं उद्दिष्ट आहे सम्राट अशोक यांचे जीवन व चरित्र या कार्यावर यथोचित प्रकाश टाकणे. हे कार्य बघत असताना सम्राट अशोकाने त्याच्या जीवन कालखंडामध्ये संपूर्णपणे राज्याभिषेकापासून ते मृत्यूपर्यंत जे जे धर्म प्रसारक आणि प्रचारकांच्या मदतीने जे जे कार्य केले, जितकं काही करता येतील तेवढं संपूर्ण कार्य जगाच्या पाठीवर कुठल्याही सम्राटाने केलं नाही. इतकं सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर 84,000 स्तूप, विहार, धर्मस्कंद याच्याविषयी स्थापत्यकला स्थापून संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा शोध कसा लागत गेला याचा अभ्यास करणे. जे सम्राट अशोकाने राज्याभिषेकानंतर ज्या ज्या ठिकाणी आपले शिलालेख लिहून ठेवले होते, शिलालेख असतील, स्तंभालेख असतील, गुहालेख असतील, जवळपास आज देशामध्ये 153 शिलालेख सापडलेले आहेत. त्या सर्व शिलालेख हे लेण्या, जमिनीमध्ये गाडले गेले आहेत, मोठमोठ्या शिळारू आहेत, गुहेमध्ये कोरलेले आहेत. त्या सर्व शिलालेखावर सम्राट अशोकाने आपल्या कार्याचा आढावा, आपण केलेल्या चांगल्या कार्याचं मोजमाप त्या शिलालेखांमधून सर्व येणाऱ्या उत्तराधिकारी पुत्रपौत्रांना देण्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे. हेच त्या संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. नंबर 3, सम्राट अशोकाच्या शिलालेखातील आशियाचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा विविध अंगाने वर्गीकरण त्याचे विश्लेषण करणं गरजेचं आहे. या संशोधनाचे उद्दिष्ट बघत असताना सम्राट अशोकाने अनेक वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या सामाजिक अंगावर त्यांनी काम केलेलं आहे. मग सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, याचं वर्गीकरण करून विश्लेषण करणं आणि समाजाला त्याची नितांत गरज आहे समाजावर जगात आज मांडणं. कारण जगामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत, अनेक आव्हानं तरुण पिढी समोर येत आहेत. म्हणून हे तौलनिक पद्धतीनं आपण विचार करून जर खऱ्या अर्थाने त्याचं संशोधनाचं उद्दिष्ट समोर ठेवून जर आपण संशोधन केलं, महत्त्व पटवून घेतलं तर निश्चितच संशोधनाचं उद्दिष्ट सफल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील आशयातून अधोरेखित झालेल्या चिरंतन मानवी मूल्यांची मांडणी करणे. आता जे शिलालेख आहेत कोरलेले, उदाहरणादाखल गिरनारचा शिलालेख घेतला तर तिथं एकूण 1 ते 14 शिलालेख आहेत. या सर्व शिलालेखामध्ये मानवी मूल्ये, मानवतावाद, नैतिकता या गोष्टींना स्थान देण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट, अकुशल गोष्टींना तिथे अजिबात स्थान नाही. ही सर्व मानवी मूल्ये जोपासली जाणारी आहेत आणि म्हणून ही मानवी मूल्ये चिरंतन कालपर्यंत, जोपर्यंत पृथ्वीचा अंत आहे तोपर्यंत ही चिरंतन मूल्ये टिकून राहतील, हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. हे सर्वात महत्त्वाचं त्याचं उद्दिष्ट आहे. सम्राट अशोकाने धम्म व संघाच्या वृद्धीसाठी दिलेले महान योगदानाचा अभ्यास करणे. सम्राट अशोकाने राज्याभिषेकानंतर 16व्या वर्षी, 18व्या वर्षी जे शिलालेख लिहून ठेवले आणि 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये धर्म प्रसारक आणि प्रचारक म्हणून संपूर्ण आशिया खंडामध्ये धर्म महामात्रांच्या नियुक्त्या करून भारतामधून श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, कंबोडिया ह्या सर्व आशिया कंट्रीमध्ये बौद्ध धर्माचे ग्रंथ आणि बौद्ध धर्माच्या फांद्या देऊन त्या देशांमध्ये धर्म महामात्रांच्या भिक्खूंच्या नियुक्त्या करून धम्माचा आणि प्रसार करण्याचं काम केलं. इतकंच नाही तर श्रीलंकेला त्यांचा पुत्र महेंद्र थेर आणि संघमित्रा यांनासुद्धा धम्म प्रसार आणि प्रचारासाठी पाठवलं. हा त्या संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे, सम्राट अशोकाने केलेल्या लोक उपयोगी कार्याचे मूल्यमापन करणे. मग ही उद्दिष्ट बघत असताना सम्राट अशोकाने लोकांना जे उपयोगी पडेल, जगामध्ये अनेक समस्या समोर येत आहेत, त्या समस्येवर मात करून पुढे जाण्यासाठी ज्या ज्या लोकोपयोगी कार्य जे केलं, मग पाणवट्या असतील, विहिरी असतील, प्राण्यांसाठी चिकित्सालय असतील, विहार असतील, स्तूप असतील, हे सर्व लोकोपयोगी पडणाऱ्या आणि नीतिमत्ता आणि नैतिकता निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा मोजमाप आपण त्या उद्दिष्टामध्ये करता येतं. हा झाला त्याचा दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरी जी पद्धती आहे, संशोधन पद्धती. मग सदरील जे संशोधन आहे, ते सदरील संशोधनाच्या विषयाच्या अनुषंगानं दोन पद्धतीनं विश्लेषण केलं जातं. एक वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंबन करून संशोधन विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळेला काही लोक फील्ड वर्क करून डेटा कलेक्ट करतात, पण बऱ्याच वेळेला ते शक्य होत नाही. त्यावेळेला मूळ संदर्भ ग्रंथाच्या आधारे या संशोधनाचा आराखडा तयार करून त्याची माहिती संशोधन पद्धतीमध्ये विश्लेषणात्मक आणि संशोधनात्मक मांडणी करण्यात आलेली दिसून येते. प्रकरण 5 उपसंहार. आता ही 1, 2, 3, 4 प्रकरणं आहेत. जसं जसं त्या टायटलच्या अनुषंगाने पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही कार्याचा आढावा घ्या, दुसऱ्या प्रकरणामध्ये शिलालेखाचा शोध कसा लागला त्याचं आकलन एक शोध घ्या, तिसऱ्या प्रकरणामध्ये सम्राट अशोकांचे शिलालेख आणि शिलालेखातून मिळणारं प्रतिबिंब, आणि चौथं जे आहे सम्राट अशोकाच्या शिलालेखातून प्रतिबिंबित होणारा आशय. आणि त्यानंतर मग आपण 5व्या प्रकरणाला येतोय. 5वं प्रकरण आहे उपसंहार. मग उपसंहार हे प्रकरण 5 मध्ये सदरील संशोधनच्या अनुषंगाने अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षाची मांडणी करण्यात आलेली आहे. हे निष्कर्ष पुढील प्रमाणे होत. मग जे काही आपण संशोधन केलं, मग 3-4 प्रकरणामध्ये जे काही आपण माहिती मांडली त्या संशोधनाच्या आराखड्यामध्ये टाकून मग शेवटचं जे 5वं प्रकरण राहतं, या 5व्या प्रकरणामध्ये त्याला आपण उपसंहार म्हणू शकतो. त्या उपसंहाराच्या माध्यमातून निष्कर्षाची मांडणी करावी लागते. साधारणतः संशोधन करत असताना हे निष्कर्ष जेवढे मूळ आणि चांगले असतील, जास्तीत जास्त निष्कर्षाची मांडणी करण्यात यावी. हाती आलेल्या कार्य निष्कर्षाची मांडणी करण्यात निष्कर्ष पुढील प्रमाणे आपल्याला दिसून येतात. ही संशोधन करत असताना जे काही आपल्यासमोर लेखाजोखा आलेला असतो, त्याच्या आधारे त्या निष्कर्षाची मांडणी आपल्याला करावी लागते. सम्राट अशोकाचा इतिहास आणि तत्कालीन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी अशोकाच्या शिलालेखाशिवाय दुसरे विश्वसनीय साधन नाही. आता वाङ्मयीन साधनामध्ये बदल घडू शकतात. एखादा माझ्यासारखा एखादं चुकीचंही लिहू शकतो संशोधनांती, परंतु इतिहासामध्ये मात्र ऐतिहासिक साधन म्हणून ज्या वेळेला शिलालेखाकडे आपण बघतो, त्यावेळेला ते साधन अगदी परफेक्ट असतं. ते पुराव्यानिशी तिथं सिद्ध करता येतं आपल्याला. आणि म्हणून जी सम्राट अशोकाचे शिलालेखाचं संशोधन करत असताना मुळात जे शिलालेख आहेत तेच एक संशोधनासाठी मुख्य पुरावा म्हणून आपण त्याच्याकडे बघावं. कारण ती इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. ते शिलालेख आजही तागात आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात, वाचायला मिळतात आणि ते आहेत. आणि म्हणून ही सर्व सामाजिक, तात्विक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी शिलालेखाशिवाय दुसरं विश्वसनीय साधन नाही. नंबर पुढचा, सम्राट अशोक जसा कुशल प्रशासक, बलाढ्य योद्धा, मुत्सद्दी, राजकारणी होता, तसाच तो धर्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ व प्रजावात्सल्य राजा होता. प्रजेविषयी त्यांना प्रेम होतं, मुत्सद्दी होता, राजकारणी होता, धर्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ होता. कुठल्याही धर्माला ते गालबोट लावत नव्हते. सर्व धर्मांचा आदर सत्कार करायचे. समाजाच्या हितासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या करत राहायचे. ही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. त्यानंतर युद्ध करून मिळवलेल्या विजयापेक्षा मानवी अधिराज्य गाजवणारा धर्मविजय हा सर्वश्रेष्ठ विजय असतो. मानवी जीवनाच्या मांगल्याचे सूत्र सम्राट अशोकाने जगाला प्रदान केले की एखाद्याला मानसिकरित्या आपण गुलाम करू शकत नाही, त्याला शारीरिकरित्या गुलाम करू शकतो, परंतु धर्मातलं जी मानवी मूल्य आहे ते सांगून मात्र त्याची मानसिकता सुधारून त्याला चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून त्याला आपलंसं करू शकतो. माणूस तलवारीने, पैशाने, शरीरावर राज्य करू शकतो, परंतु धर्माच्या तत्वातील, धर्माच्या ज्ञानाने मात्र तो
सर्व माणसांच्या मानसिक मनावर अधिराज्य करू शकतो हे सम्राट अशोकाने जगाला दाखवून दिलं. सम्राट अशोकाने मांडलेल्या विश्वबंधुत्वतेच्या संकल्पनेचा आशय जगातील सर्व मानवाला कवेत घेणारा आहे की जे काही निष्कर्षाची मांडणी करत असताना हा निष्कर्ष हाती आला शिलालेखाचा संशोधन करत असताना की सम्राट अशोकाने संपूर्ण जगामध्ये विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली. आपल्या साम्राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत स्वतंत्र धर्म खाते निर्माण करणारा हा सम्राट जगातील एकमेव सम्राट होऊन गेला. सम्राट अशोकासारखा बौद्ध धर्माचा महान प्रचारक जगात अजून झाला नाही. हे सर्व निष्कर्ष आहेत त्याच्यामधले. आर्थिक निर्मिती शिलालेखातून बौद्ध तत्वज्ञान, सत्य, नीती, प्रज्ञाशील, करुणा, मैत्री, अहिंसा आदी मानवी मूल्यांची मांडणी करण्यात आलेली की कुठलंही संशोधन हे काय करतं, सत्य शोधतं, नैतिकता शोधते, मानवी मूल्य शोधतं. आणि संशोधन म्हणजे काय, सत्याचा शोध घेणे, वास्तव जी आहे ती मांडणी करून तुम्हाला काय वाटतं त्याविषयी ते सविस्तर मांडणी करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने हे निष्कर्ष मांडत असताना हे अशा पद्धतीचे निष्कर्ष आपल्यासमोर आले पाहिजेत. आणि त्यानंतर आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना त्यांच्या ऐन तारुण्यात धर्माप्रती अर्पित करणारा पहिला व शेवटचा राजा म्हणून धर्मनिष्ठ सम्राट अशोक हा जगाला परिचित आहे. धम्मसंघाच्या वृद्धीसाठी आपला राजकोष रिक्त करणारा, दान करणारा दानशूर सम्राट आज जगात अशोकाशिवाय कोणी होऊन गेलेलं नाही. अशोकाच्या शिलालेखातून मांडलेला मानवतावादी मूल्ये जगाच्या सुख शांतीसाठी आणि समृद्धीसाठी चिरकालपर्यंत मार्गदर्शक ठरतील एवढी मौलिकता या संशोधनाच्या माध्यमातून निष्कर्ष मांडत असताना आपल्याला दिसून येते. जगातील कोणत्याही राज्यकर्त्याने आपली राजकीय शक्ती समाज, संस्कृती, धर्म एकूणच मूल्याधिष्ठित कार्यावर खर्च केली पाहिजे असा संदेश अशोकाच्या शिलालेखातून मिळतो. सर्व प्रजा माझी लेकरे आहेत अशी शिलालेखातून घोषणा करणारा अशोक हा जगातील एकमेव सम्राट होय. आपल्या साम्राज्यातील लोकांप्रमाणेच सीमांत प्रदेशातील लोकांचे पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर करणारा अशोक जगातील एकमेव सम्राट होय. सम्राट अशोकाच्या शिलालेखातून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा आविष्कार बघायस मिळतो. मी अंतपुरात असो की पाटलीपुत्रात अन्य कोठेही असताना माझ्यापर्यंत योग्य निरोप मिळावेत असा आपल्याला अधिकारांना दंडक घालणारा हा जगातील एकमेव सम्राट होय. तुमच्या वैयक्तिक पातळीवर एखादी जर समस्या सुटत नसेल, त्यासाठी जर मी कुठेही असलो तर तिथं तुम्ही यावं असं आपल्या अधिकाऱ्याला सांगणारा जगातील एकमेव राजा होऊन गेला. त्या काळातील सर्व प्राण्यांसाठी दवाखाने, ठिकठिकाणी पानवटे बांधणारा हा जगातील एकमेव सम्राट होऊन गेला. त्याचबरोबर समता, स्वतंत्र, बंधुत्व, सामाजिक न्याय ही बौद्ध तत्वज्ञानातून आलेली तत्व अशोकाच्या शिलालेखातून शिल्पबद्ध करण्यात आली. मानवी जीवनातील अमंगल दूर व्हावे म्हणून अशोकाने समाजात अनेक प्रकारच्या अवैज्ञानिक विधी व कर्मकांडे केली जात अशा निरर्थक विधी कर्मकांडांना नाकारून सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखातून शुद्ध वैज्ञानिक आचारधर्म मांडलेला दिसतो. आपल्या राज्यसत्तेचा वापर करून सम्राट अशोकाने कलात्मकपणे निर्माण केलेले शिलालेख, भव्य दिव्य स्तूप, बौद्ध विहारे यावरून अशोकाच्या काळामध्ये स्थापत्य ही कला वैभवाच्या शिखरावर पोहोचलेला आपल्याला दिसून येते. साम्राज्याच्या विस्तार व पराक्रमाच्या बाबतीत जगात सम्राट अशोकासारखा आणखीन काही सम्राट होऊन गेले, पण नीतिमान, धर्मनिष्ठ आचरण आणि यासाठी राजवैभवाचा त्याग करणारा सम्राट म्हणून जगात अशोकाचे नाव सर्वोच्च स्थानी राहिले. अशा पद्धतीनं या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे संशोधन करावं लागतं आणि या संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला ही MA 3rd सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धती पेपरचा अभ्यास करत असताना या जे काही 6-7 मुद्दे सांगितलेले आहेत, शोधनिबंधाचा विषय निवडण्याचे कारण, ध्येयामध्ये कोणती माहिती घ्यायची, त्याची उपयोगिता, विषयाची मर्यादा, आशय, उद्दिष्ट आणि पूर्वी केलेल्या कामाचा आढावा आणि शोधनिबंधात समाविष्ट असलेला विषय आणि मग प्रकरण पहिले, दुसरे, तिसरे, चौथे अशा पद्धतीने संपूर्णपणे विषयाची मांडणी करून संशोधनात्मक सत्य शोधण्याचा प्रयत्न या संशोधन पद्धतीने व्हावा आणि पुढे जगामध्ये स्पर्धेमध्ये आजचा विद्यार्थी उद्या एक संशोधक म्हणून जगामध्ये स्पर्धा करावा अशा या
अनुषंगाने ही संशोधन पद्धतीचा पेपर रिसर्च मेथडॉलॉजी म्हणून आपण अभ्यासतो, त्याचे ठोकताळे या पद्धतीनं जर आपण संशोधन केलं तर निश्चितच आपल्याला संशोधन करत असताना फायदा होईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी संशोधन पद्धतीवर जे काही या 5-6 मुद्द्यांच्या आधारे मी रिसर्च किंवा संशोधन कसं करावं याविषयी माहिती दिली, ते इथे माहिती मी थांबवतो. धन्यवाद.